हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त चविष्ट, झणझणीत, झटपट आणि झटपट बनणारी तेवढी चविष्ट अशी मुगाच्या डाळीची सुकी भाजी किंवा उसळ कशी करायचं ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल, मस्त अशी आपण मुगाच्या डाळीची सुकी भाजी बनवलेली आहे. एकदम चविष्ट, झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी झालेली आहे. नक्की करून बघा या पद्धतीने. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती मी बाउलमध्ये काढून घेते आणि मुगाची डाळ आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाणी घालून. मी इथे पाणी घालून घेते आणि चांगली चोळून 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे स्वच्छ मुगाची डाळ आपल्याला. इथे मी डाळ स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. इथे बघू शकताय, पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून मी 10 मिनिटं भिजत ठेवते. इथे 10 मिनिटानंतर डाळ आपली चांगली भिजलेली आहे. यातलं पाणी काढून घ्यायचं एक्स्ट्राचं. आता त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी. एक पळीवर तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी घालून घ्यायची. जिरे मोहरी छान इथे तडतडलेले आहेत. त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. बघा, कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी असा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो मीडियम साईजचा कट करून घालायचा आणि टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो बघा इथे छान परतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी मी हळद घालते, पाव चमचा. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. हे मिक्स करून घ्यायचं. मसाले 1 मिनिट परतून घ्यायचे आणि यामध्ये भिजवलेली डाळ आहे मुगाची, ती घालायची. डाळ अशी भिजवून घेतली ना, शिजायला वेळ लागत नाही, पटकन डाळ शिजली जाते. व्यवस्थित या मसाल्यांमध्ये डाळ मी मिक्स करून घेते. इथे बघू शकताय, मी डाळ परतून घेतलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून मी मिक्स करते आणि यामध्ये शिजण्यासाठी थोडं पाणी घालते. अंदाजे अर्धा ग्लासच मी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून मिक्स केलेलं आहे. झाकण ठेवून मी 7 ते 8 मिनटं छान असे शिजवून घेतलेलं आहे. बघू शकताय, छान असं पाणी पण आटलेलं आहे. डाळ पण छान शिजलेली आहे. छान सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल, झणझणीत चविष्ट अशी मुगाच्या डाळीची सुकी भाजी किंवा उसळ तयार झालेली आहे. इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. इथे बघू शकताय, थोडीशी कोथिंबीर घालून मी मिक्स केलेली आहे. छान आपली मुगाच्या डाळीची सुकी भाजी किंवा उसळ तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा. एकदम झटपट बनते. 10 ते 15 मिनिटात ही भाजी आणि छान अशी चविष्ट बनते. तुम्ही ही चपातीबरोबर किंवा असे भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर छान लागते खायला. नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने झटपट बनणारी चविष्ट, एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी मुगाच्या डाळीची सुकी भाजी नक्की बनवून बघा. तुमची पण छान होईल. नक्की या पद्धतीने भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.